बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या आई खेळत आली यान मायला कुशाल किडू जा आई किडत आली यान मायला कुशाल किडू जा बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या ओ माय खेळत आली यान मायला कुशाल किडू जा आई खेळत आली यान आईला कुशाल किडू जा आई खेळत आली यान मायला कुशाल किडू जा आई खेळत आली यान मायला कुशाल किडू जा हे बजरंगी तुझे मनाओ हे बजरंगी तुझे मनाओ सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के सगळ्यांनी तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के तुझे मनाओ हे बजरंगी तुझे मनाओ सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के हरी विठ्ठल विठ्ठल भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुने विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडलाय विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली धांद्री नगरी आणि धांद्री नगरीमध्ये हनुमंतरायांच्या प्राण प्रतिष्ठा निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे। खरं तर जन्म उत्सव याच महिन्यात झाला बाबाजी, याच महिन्यात जन्म उत्सव झाला आणि त्याच महिन्यामध्ये तुम्ही भगवंताची म्हणजे रामभक्त हनुमंतरायांची प्राण प्रतिष्ठा करतायत। याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणता असू शकतो? मला वाटतं पहिलं एक कीर्तन मी करून गेलोय पण तिकडच्या गावात केलंय काय? हां, धांद्रीलाच केलं होतं ना शिवजयंतीला। हां, तेव्हाही तरुण भावांनी नियोजन केलेलं होतं। वातावरण एक नंबर होतं, ऐकायला लोकही खास येत होतात। आजचंही वातावरण चांगलंच आहे। मला सांगायला स्वाभिमान वाटेल तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल की तुमच्या गावामध्ये गाव तिकडचं असो की इकडचं असो संस्कार कसले आहेत महाराज। हो, राजे छत्रपती शिवरायांची जयंती साजरा करतात आणि हनुमंतरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही करतायत, म्हणजे या गावाला वारसा लाभलेला आहे। इतकं सहज नाहीये। वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते। जे मोठे करतात ना तर लहान ते अनुकरण करतात। आणि मला असं वाटतं की तुमच्या गावामध्ये मी इथं फोटो बघतोय ज्यांचा कृपा आशीर्वादाने काम चाललंय ते आपले वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पुंजाराम बाबा, बरोबर आहे का? हो, बाबाही राम भक्तच होते। सेवा चांगली होती आणि सेवा जर चांगली असली का माणसाला डर नसतो, कारण आमचे संत सांगतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जीवा। हां, अगर
मनात भाव भगवंताप्रतीचे चांगले असतील ना तर आपलं कोणीच वाईट करून घेत नाही आणि तुमचे भाव चांगले आहेत. जसं की हरी विठ्ठल विठ्ठल हे देव राखीत या मारील कोण, देव राखीत या मारील कोण, देव राखीत या मारील कोण, देव राखीत या मारील कोण. देव राखीत या मारील कोण, 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 देव राखीत या खरी सेवा असली का भगवंताची नजर त्या भक्तावर असते. कदाचित तुम्ही रामभक्त हनुमंतरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतायत, भगवंत नक्कीच तुमच्यावर कृपा करेल. कीर्तनासाठी उपस्थित आमचे सगळे महाराज मंडळी, जे गायनाचार्य महाराज आहेत, मृदंगाचार्य महाराज आहेत, तबलावादक महाराज आहेत, भजनी मंडळ गावातलीच आहे. गावातील भजनी मंडळ आमचे मृदंगाचार्य महाराजांचे पिताश्री बसलेले आहेत. बाबांचं नाव काय? हां, वाल्मिक बाबा. बाबाजींचंच नियोजन आहे शाळेत. खरं तर मागचा शिवजयंतीचा कार्यक्रम ऐकून माझा नंबर कोणी घेतला? जिभाऊंनी घेतला काय? हां, जिभाऊंनी मला कॉल केला. मला म्हटलं रवी किरण बाबा तुम्हाला यावं लागेल गुरुजी, काही झालं तरी. तारीख बसत नाही पण तुम्हाला बसवावी लागेल. माझ्यासाठी तारीखही मागं पुढं करून घेतात राव लोक. आता काय दांगडू चालू आहे का? आवाज येत नाही? येत नाही का? जास्त ही राहना, हीच राहना नाही. तुम्ही थोडा वाटी द्या होते असले आडे जास्त आहे ना. जय श्री राधे. दादाश्री एकदाचं सेटिंग करून घ्या, त्यांना आवाज पोचला पाहिजे. इथं जवळ आवाज नाही म्हणल्यावर. हरी विठ्ठल विठ्ठल सगळेच महाराज मंडळी गुणवान आहेत. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीमही चांगली आहे. तुम्ही ऐकायला आलेले श्रोतेगण तुम्हीही गोड आहात. यूट्यूब चॅनलचे 3 मालक इथं बसलेले आहेत. आमचे पृथ्वीराज परिसरातून आलेले प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होणार नाही, तरी प्रयत्न असतो माझा. नंतर कोणी किडा नको हरी विठ्ठल विठ्ठल
ऐसे जानाचे देही उदास गेले आशापास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाचे कडसत्ताने शोभणारे तुकोबराय महाराज या अभंगातून भक्त ओळखण्याची गुण सांगताय भक्त ऐसे जाना जे देही उदास आता मी जेव्हा देहावर उदास सांगणार आहे तर काही काही गोष्टी लोक माझ्याकडे प्रश्नचिन्ह करून उभे राहतील देहावर उदास होणारा भक्त सांगायचंय पण आम्ही तर नटून थटून देवाच्या समोर जातो मग काय करायचं नुसते आतले गाण लागेल राहिले तरी आपण रांधेल खातात बरोबर आहे ना जोपर्यंत जीवन जीव आहे तोपर्यंत स्वच्छता अभियान राबवावी लागते पण भक्तीचे प्रकार आहे 9विधा भक्ती सांगितल्या जातात हो भक्तीचेही प्रकार आहेत आणि इथं या अभंगामध्ये महाराजांनी जरा वेगळं मनोगत सांगितलंय भक्ताची स्तुती केली पण कोणत्या भक्ताची जो देहावर उदास आहे अरे देहावरच जाऊ द्या काही काही लोक आजही संसारापासून आलिप्त झालेली नाही मी असं म्हणत नाही संसार करू नका असं माझं तो मत नाही संसार करून सुद्धा परमार्थ करायला पाहिजे त्याला म्हणावं आपलं जीवन सक्सेस झालं नाहीतर उगाच आपण जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर भैया आपला जन्माला येऊन काहीच फायदा नाही जन्माला आला याला आणि पाणी वाव मेला पाणी वाता वाता मेला पाणी वाता वाता मेला पाणी वाता वाता मेला पाणी वाता वाता मेला मग काय फायदा नाही आलोय ना मग भगवंताची प्राप्ती करावी लागेल आणि जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपला जन्म सक्सेस नाही मी कदाचित मागच्या वेळेस सांगून गेलो असेल ज्या हनुमंतरायांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करताय तुम्ही त्या हनुमंतरायांना शेपूट आलेली शेपूटचे कारण भरपूर आहे हो रामायणामध्ये चिंतन आलेलं आहे पण मला फक्त इशारा द्यायचा आहे सगळ्यांना हनुमंतरायांना शेपूट का आली त्याचं कारण जरा वेगळं आहे हो जेव्हा देवलोकांनी ठरवलं आपल्याला अवतार घ्यायचा आहे शंकर भगवंताला राम भक्त हनुमंतरायांचा हो तो रोल करायचा आहे आता पण पार्वती माता सांगते म्हणले तुम्ही ब्रह्मचारी राहायचं म्हणल्यावर मी कुठं जायचं सगळे देवांच्या पत्न्या सोबत मी एकटी कशी राहणार आहे म्हणले तुला नेईल सोबत पण शेपटी बनायला फिरवतो शेपूट हा बराच जण कुठे का जायत ना सांगितलं फिरत शेपूट तुम्हाकडे नेत ना तसा लई जाऊ चांगला कामले लई बी जाऊ हनुमंतरायांना शेपूट आली त्याचं कारण पार्वती मातेचा हट्ट होता तुमच्या सोबत मला यायचंय हनुमंतराय म्हणतात मला ब्रह्मचारी राहावं लागणार आहे पण सोबत यायचं असेल तर शेपूटच्या रूपात पार्वती माता पण मला कीर्तनातून सांगायला आवडतं शेपूट येण्याचं कारण काय राजा दशरथाला अगोदर कथा तर अशी राजा दशरथाच्या पोटी संततीच नाही अशी आकाशवाणी झाली होती गुरुजी आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं राजा दशरथा तुला पुत्र प्राप्तीच होणार नाही राजा दशरथाला पक्क माहितीये मला मुलबाळ होणार नाही पण एका ठिकाणी चिंतन गोड आलेला श्रावण बाळ त्याच्या मायबापाला काशी यात्रेला नेत असताना पाण्याची तहान लागली मायबापांना श्रावण बाळला सांगितलं बाळा पाणी प्यावं वाटायला रे श्रावण बाळ पाणी घेण्यासाठी गेले पाण्यामध्ये झारी बुडवत असताना बुडबुड दिशी आवाज खाली पडला आणि राजा दशरथ शिकारीसाठी बसले होते राजा दशरथाच्या लक्षात आलं जर झारी काहीतरी पाण्याचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच कोणीतरी प्राणी जवळ असला पाहिजे जसा का बाळ बरोबर श्रावण बाळला लागला आता श्रावण बाळला लागल्याच्या नंतर टहादिशी आवाज दे राजा दशरथाच्या कानी पडला राजा दशरथाच्या कानी आवाज पडल्याच्या नंतर राजा दशरथ वैरा धावत आले आणि आपण प्राण्याला नाही आपण मानवालाच बाण मारला मानव कोण श्रावण बाळलाच बाण मारलाय ना
बाळा कोणात म्हणले तुला काय नाही, मी माझ्या मायबापाला काशी यात्रेला नेतो, तू मायबाप आंधळे, पाण्याची तहान लागली त्यांच्यासाठी पाणी आणायला गेले. पण तुम्ही मला बाण मारलाय ना, आता माझे आंधळे मायबाप पाण्याचे बसले का? राजा दशरथ थोडं नाराज होत होते. राजा दशरथाला सांगितलं बाळ श्रावणानं, बाबा एक काम करा ना राजे, माझे आंधळे मायबाप पाण्याचे बसलेले, तुम्ही तेवढं काम करा, त्यांना पाणी पाजा, पण जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत त्यांना सांगू नका की माझी परिस्थिती काय आहे. राजा दशरथानं पाण्याचा दार भरला, झारी भरली, घेऊन जात होते. आंधळ्या मायबापांच्या हातात दिलं पाणी, पर त्या मायबापांनी प्रश्न केला, बेटा अरे एवढा वेळ बाण नव्हताच. राजा दशरथ होते, बोलत नव्हते, कारण श्रावण बाणला सांगितलं होतं तोपर्यंत बोलायचं नाही जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही, नाही तर त्यांना जर समजलं तर ते पाणी सुद्धा पिणार नाही. म्हणून माझे मायबाप पाणी पित तुम्ही एकही शब्द बोलायचा नाही. राजा दशरथ काहीच बोलत नाही. आंधळ्या मायबापांनी सांगितलं बाळा तू बोलणार नाही तर आम्ही पाणी पिणार नाही. मग राजा दशरथानं सांगितलं तर बोलावं लागणार, म्हणजे तुमचा पोरगा माझ्या हातून गेला आणि पाणी मी आम्ही मी राजा दशरथ आहे. आंधळ्या मायबापांनी श्राप दिला, राजा दशरथ आमच्या आंधळ्या मायबापांची काठी हिरावली, तुला आमचा श्राप आहे, तुला आमचा श्राप आहे. जसं आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील, असा आमचा तुला श्राप आहे. मला आता सांगायला आवडेल, आंधळ्या मायबापांना काशी यात्रेला नेणारा बाळ श्रावण आज प्रत्येक मायला वाटतं माझ्या पोटी श्रावण बाळ आला पाहिजे. वाटतं ना माया, प्रत्येक मायला वाटतं ना माझ्या पोटी बाळ श्रावण आला पाहिजे, वाटतं की नाही? माझं बोलणं कळतंय तुम्हाला? मन बोले समजिरा ना आता आहे रे समजा सभा बरं वाटलं म्हणजे तुमले समजेने राहिनं मी वायवर पोचतो, मग उगाच वायवर जाईन ना मला बरोबर आहे का नाही? वरती ना पाठ टाकाना काल जर कुठे बोलते काय फायदा? मला एक सांगा नाही तुमले आयराने समजिराय नाही बघते ना, कारण भाषा कळली तर बोलण्याला अर्थ असतो. प्रत्येक मायला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे, झाला पाहिजे वाटतं ना. प्रत्येक मायला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. मग तुमचा पती जर त्याच्या मायबापांचा श्रावण बाळ होत असेल तर ती बघण्याची दृष्टी पण ठेवायची. काही 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 बायांना थोडं जडच जाईल माझं बोलून, बऱ्याच बाईला जड जाईल, मला काय घेणं घेणे बाबा. आपलं रोकडा काम से आपली पटणी ते तारीख द्यावी, नाही पडली तर आपलं घर पडेल. मी अजिबात बोलतोलचा धंदा करत नाही. प्रत्येक मायला वाटतं माझ्या पोटी श्रावण बाळ आला पाहिजे, पण आपला नवरा जर त्याच्या मायबापाचा श्रावण बाळ होत असेल तर बऱ्याच बायांना पचत नाही. ताई मला तुला हक्कान सांगावं वाटतोय, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, आजचा कीर्तनकार तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे म्हणून हक्कानं सांगल. जर तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा केली, तुमचा पती तुमच्या सासू सासऱ्यांची सेवा करत असेल, ती बघायची जर तुमची दृष्टी असेल आणि ते तुम्ही सेवा करताय दोघं नवरा बायको, ते तुमचं बाळ तुमचं मुलगा जर बघत असेल माझी आजी आणि आजोबाची सेवा माझे मायबाप करतायत, त्याचं लग्न झाल्याच्या नंतर बायको कसली येऊ द्या, त्याची बायको त्याला किती बिघडवण्याचा प्रयत्न करेल, तो सांगेल आमना खानदान मा वालव आणि सवयनी मन मायबापसनी मन आजी आजोबासले वागेले माल वागणं पडेल. ऐकवय सांगते ना आपल्या लेकरे जवळ त्यासनी आपले आपला सासू सासरा किंवा आपला मायबाप असणं सेवा करताना देखील राहिना तर नाही. ते आपणच जर कधी आपला लेकरे ना समोर सांगत सासू सासरा बाहेर असेल का काय गर्दी करू नका, काय बुक्या बुक्या मरीन चालू तुम्हाला बी पोरी ऐकी राहिला म्हातारपणे तोच दिवस आपले बीएस. म्हणून कोणतंही काम करत असताना आपल्याला रिटर्न ते भोगावं लागतं. कोणतेही कर्म करा, मी नेहमी कर्मावर जर बोलतो ना भरपूर विषय असतात. दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर आवाज देणार राम, दर्याखोऱ्या तुम्हाला 3-4 वेळेस म्हणतात राम राम राम. दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहा म्हणा राधे, दर्याखोऱ्या 2-4 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. आणि दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहून म्हणा नीट, दर्याखोऱ्या काय म्हणते येरे म्हणा सोनचिड. तुम्ही जे म्हणणार आहे तेच रिप्लाय भेटणार आहे तुम्हाला. म्हणून करत असताना सावधगिरीनं. महाराज आंधळ्या मायबापांनी सांगितलं राजा दशरथा तुला आमचा श्राप आहे,
जसा आज आम्ही पुत्र वियोगाने तरफडून तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील. राजा दशरथाला लय मोठं दुःख वाटत होतं, पण मनात एक आत्मिक समाधान असं होतं. आकाशाची वाणी झाली तरी माझ्या पोटी संततीच नाही, पण एकाकडे या आंधळ्या मायबापांचा शाप जरी असेल, तो जर खरा ठरत असेल, घरी पुत्र वियोगाने तरफडून मरायचा प्रसंग येत असेल, चालतं पण मुलगा होईल तर कधी ना, या आशेवर राजा दशरथानं पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवला आणि यज्ञामध्ये तो प्रसाद पत्नींना दिला. त्या प्रसादामध्ये काही प्रसाद हार घेऊन जात होते आणि धर्माच्या अभंगामध्ये सांगितले गेले. आमचे तुकोबरे आमचे नामदेव महाराज सांगतात, पिंड घालीने झडपिला अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटीचे पौर्णिमेशी सूर्योदय समयेशी. महारुद्र प्रगटला नामा म्हणे मी अवंतीला. नाही का, तो प्रसाद घार घेऊन जातो. प्रसाद घार घेऊन जात्या त्या घारीच्या टोचेतून काही कोण खाली निसटला, खाली पडला आणि अंजनी माता नामचिंतनाला बसली होती. अंजनी माता नामचिंतनाला बसली, तो घारीचा तोंड चोचेतला प्रसाद अंजनी मातेच्या हातात पडला आणि अंजनी माताच्या हातात पडल्याच्या नंतर अंजनी माताने ते प्रसाद बघितलं. आता प्रसाद आता खायचा आहे मला, पण डोळे उघडलेले होते. प्रसाद बघितला, आता प्रसाद खाईन अंजनी माता. नेमकं प्रसाद खायचा होता, समोरच माकड उड्या मारत होते झाडावर. झाडावर माकड उड्या मारतोय. प्रसाद खात असताना माकडावर लक्ष गेलं. महाराज संस्कारांवर जर बोलतो तर या विषयाला आवर्जून स्पर्श करतो. अंजनी माता भगवंताच्या भक्ताला जन्माला घालते, पण प्रसाद खाताना जर समोर वानर दिसलं तर स्वतःच्या पोराला शेपूट आली. महाराज काय सांगतोय, अंजनी मातानं प्रसाद खात असताना समोर वानराकडे बघितलं आणि तिच्या लेकराला शेपूट आली. बहिणी तुम्ही जर कधी जेवता जेवता दिवस जायला 3-3 तास टीव्ही धक्तीचे तुमले चित्र कसं फक्त कल्पना करा. आई बापांची खूप पवित्र असली तर लेकरं चांगले जन्माला येतात. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. नाही का, इतकं सोपं नाही या. नाहीतर मग जन्म वाया गेला. काही बाया आहेत ना, देवाकडे मागणी मागताना पण चुकीची मागतात. संस्कार जर चांगले द्यायचे असतील, दिवस गेल्याच्या नंतर आपण भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. तुम्ही चुकीचं काही काम केलं तरी ते गर्भावर असर करून जातं, म्हणून गर्भधारणा राहिली तेव्हापासून नियमातच राहिलं पाहिजे. हो, अंजनी माताचा पुत्र त्याला शेपूट आली. शेपूट येण्याचे कारण तुम्हाला अगोदर सांगितलेच मी, पण संस्कारांचा विषय आला की मला आवर्जून सांगायला आवडतं. आताच्या माया काही माया दिवस गेल्याच्या नंतर टीव्ही बघत बसतात. गुरुजी विषय द्या सोडून, तितकंच नाही, पोरग जन्माला आलं 3रा महिना पोरग राहतोय मोबाईल समोर तिसरा महिना ना पोरगाना आत्मा मोबाईल आप बाकीने बाया ते बारी बरीच माय म्हणा पोऱ्या देळच बरीच ना, पण मोबाईल असा चलावस तू जेडालाय ना म्हणजे काही गोष्टींमध्ये येतात. बाकीने बाया सांगते माय मग पिंट्याकाने मोबाईल तर कसा आहे खातच नाही माय तुझी दोडालाय ना तुला पिंट्या. भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे तर लेकरं चांगली जन्माला येतात. कदाचित मी सांगत असतो संस्कार सांगायचा विषय आला तर, हो तुम्ही चांगली लेकरं जन्माला घालणं हे मायबापांच्या हातात असतं. खूप पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात. हो विठ्ठल काही लोकांना सांगितल्याच्या नंतर फरक पडतो. काही लोक लिखितलं बी सांगा तुम्ही, काही उपयोग होत नाही सांगितलं. बरोबर आहे ना. हो, जुन्या लोकांची एक म्हण आहे हिंदीमध्ये, अच्छे को एक बार और गुरुजी. चांगल्या माणसाला एकदा सांगितल्याच्या नंतर फरक पडतो, बाकी ना मग आखी रात्री समजाड तरी बी उपयोग होत. आणि काय असतं माहिती का, स्वभावाचा परिणाम असतो. स्वभाव जर चांगला राहिला तर माणूस लगेच शिकेल. यावर ऐका मला सवय बठा मेल फिरेशनी मग मी ऐन टाईम वेळेवर उभा राहतो. बाकी असं वाटत महाराज कथा जायला ना का अजिबात नाही, बरोबर चाचवरी उभा राहतो. टेन्शन घेऊन स्वभाव जर चांगला असला की सगळा खेळ होतो. समजदारी असली का सर्व होतं. त्याच्यासाठी मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल.
विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल हरी ऐका, संतांनी सांगितलेला संदेश जर आपण अंतःकरणामध्ये उतरवला तर नक्कीच आपल्या जीवन सक्सेस होतं. पण काही काही लोकांना सांगूनही ऐकायला तयार नाही. त्याच्यासाठी मला सांगायला आवडेल. आमचे नाथबाबा सांगतात, भैया सगळं आवरलं जातं, मन आवरलं जातं. ज्याने मनाला आवरलं हो त्यानं भगवंताला प्राप्त केलं नाही का. आमच्या बहिणाबाई पण सांगतात, मन वढाय वढाय उभे पिकातलं ढोर किती हाताला हाताला फिरी येतं पिकावर नाही का. मन ज्यानं आवरलं त्यानं भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण आवरांसाठी समजेल यावांसाठी आपला स्वतःला स्वभाव बी चांगला पाहिजे. काही काही लोक येतात स्वभाविक अधिकारास ना आयुष्यभर कोणलेच जोडे करतात नाही, कोणलेच समजी घेतात नाही. काही काही लोक इथला दीडशा आणि काही इतका समजदार राहतस, इतका नम्र राहतस की नक्कीच भगवंताची प्राप्ती करून घेतात. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगायला आवडेल, नम्र झाला बुद्धा त्याने कोंडिली अनंत. ज्याने नम्रता धारण केली तो भगवंताच्या नजदीक आहे. जसं की तुम्ही आता इकडे गहू पेरणी करतात का, तुमच्याकडे गव्हाची पेरणी होते का, बस ना, गहू पेरतोस ना. मग आता मला सांगा, गव्हाची पेरणी करतो आपण, गहू कापणीवर आहे आणि कापण टाइमले जर अचानक जवळ नातेवाईक नको ना लग्न शेतमी लग्नामा चालना घेतली 4-5 दिवस नंतर उन्हात गहू कापायला उंबीमाई गहू खाली पडेल रास्ता पडीन तर उंबी सकट, उंबीच म्हणता का लोक म्हणतात, उंबीच म्हणता ना, उंबी सकट पडलेला असतो बरोबर ना. गहू उंबीले सोडत नाही. म्हणजे जर खाली बी पडी गेली तरी सरा करा टाइमले म्हणे माया बहिणी लगेच घुसलेली येतेस. नम्रता आहे त्याच्या अंगी, नम्रता. गहू नम्र आहे म्हणून त्याचा फायदा काय, गहू नम्र आहे म्हणून त्याचा फायदा काय. आणि मायले जर नाही बनवली म्हणे तर गहूले 4 दिन पाणी मागे झाडायचं, 4 दिन पाणी मागे झाडायचं, त्याला मनसोक्त काम करायचं, वाटी काढायचं, वाटीच नवीन पाणी मागे झाडायचं. हो काय मावळ कुरडाई पांढरी शुभ्र येवायला पाहिजे त्यासाठी मग बरफ टाकते साबण पाहिजे समजे राहिली म्हणून माहिती महाराज का कुरडाया बनवतो तसा काय अंदाज नका लावू कारण नुसतं आहे ना काढावर दुकान लागत नाही बट मटेरियल देऊन पडत. हो चांगली पांढरी शुभ्र यायला पाहिजे म्हणून काय करतात तुम्ही बरफ सुद्धा टाकतात. काही बाया सकाळी मग कुरडाई बनायलेतच लहान टाइमले सुद्धा इतकं व्यवस्थित त्यांना काकडा सुटायला नको, काकडा पडायला नको, काय टाइमले सुद्धा तेल मस्त येतच. नम्रताना फायदा बरोबर आहे ना बाबा. ज्याने नम्रता धारण केली की तो देवाच्या नजदीक असतो. गहू नम्र म्हणून बाया इज्जत करतील. चला उडीदच कडे तुम्हाकडे उडीद पेरतस का, हा माहिती ते असेल ना शेतकरी आहेत ना. हा उडीद तोडणीवर येत समजा, उडीद तोडणीवर येत आणि व्याई मरी ज्या दशक्रिया बी दिलं तुम्ही ततात राही उडीद न्याक शेंग सापडस तू लगेच तडतड अंग टाक देस. कोण असा गणत उडीदनी जात ना राहत त्याच ना उग्रापणा सोडतात नाही ते. मग त्या उग्राच ना हाल बी तसा होत असं एवढी किती इज्जत करी म्हणे माया बहिणीच ना उडीद असं तसं रास का त्यातले पाणी बी झाडतेस पाणी मग टाका का लगेच बाहेर काढते शिल काढून करसत तू काय आमचा आणला येत नाही लगेच बाहेर. हो बाहेर काढीन टाका का दाबा दुसरा दिनल्या चक्कीवाला सांगा भाऊ डाळ बळ असतो चक्कीवाला तरी सुद्धा काही उघरा इथला वायबा राहत असा तरी काही पाठ सोडतात नाही. हा उघरा तसाच राहत काही पाठ सोडतात नाही. मग मन माय काय आवरावस का चक्कीवाला ना टाया बसू दिना नाही ना मग घर येसनी गावला असं मन माय त्याने बरोबर आहे ना. त्याने काही पाठ काढस कुणाचं किंवा सांगत भाऊ इतर दळणदळणा त्यानापेक्षा येईल कशी शिंदळ मन माय दळणदळीला येस आणि ते पीठ म्हणाल कसं गहूनं पीठ बाजरीनं पीठ दादरनं पीठ दुसरं कोणतं बी पीठ असेल लवकर मडायचं पण उडीदनं पीठ लवकर मडावंच का माय असतो अजिबात नाही. त्या उडीदनं पीठले जर मन माय म्हणाल बस त्याचं वाकडं तिकडंच बस मग मन माय अंदाज लावा सावगार मावराव आणि गलिमाना 4 दांडगा बोलावं सांग गलिमा कुठंच ठेव बोलले गरीबाना 2-4 दांडगा मला त्याला सांगू बाबा उगर महावरायला राहिले कुठले जरा ना त्याला अंगणमा कुठं तरी काही उग्रा कुटेलवर सुद्धा शिकत नाही. काही उग्रा कुटेलवर शिकत नाही. मग मन माय अंदाज राहिले शेलगावतून दर्शन तू जगाना लायक नाही शेवट पापड बनवून टाइमले लाट्या बनवता तो फाशी लायच महाराज
असा गण उग्रा राहतो. या उग्राच्या कितलं विषय काढा तरी शिकत नाही. जन्म सफल करून घ्यायचा असेल तर संतांनी सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवायचा असेल आणि ते नियमात वागावं लागेल. आणि इथे तर तुकोबर आहे तेच सांगतं की भक्त ऐसे नानाजी देही उदास. महाराज देहावर उदास भक्त जाऊ द्या. मी अगोदर संसारापासून आलिप्त होणारा भक्त सांगतो. विठ्ठल विठ्ठल संसार सोडायला तयार नाही. महाराज राजा दशरथाने हो एक पांढरा केस बघितला आणि म्हणले आता बस, आता पोराच्याकडे राज्यकारभार सोपवायचा आणि आपण आता फक्त संन्यास घ्यायचा आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. कुठं तरी निर्णय घेतला. हो पण लोक एवढे चिपकून बसले तर संसाराला, संसार सोडायचं नावच घेत नाही. महाराज एक म्हातारा मरण टाइमले शेवट डॉक्टरने सांगितलं ना, लास्ट दिवस होता, शेवटला दिन होता, तुमना म्हातारा उपरी जाईल म्हणे. आज डॉक्टरनं सांगितलं म्हातारा मरतोय. डॉक्टर 10 साडेदहा वाजेला सांगून गेला म्हातारा 4 वाजेपर्यंत मरतोय. दोघं पोर वाट बघत होते म्हाताराचं कधी काय होईल म्हणून. दोघं पोर आजूबाजूने बसलेले. बरोबर 1-1:30 वाजेच्या सुमारास म्हातारा मध्येच उठायचं असं असतं. मग माझोडीन म्हातारा असं असं नेमकं काय चालू आहे. दोघं पोरं बसलेले. तो म्हणे बावड्या, मोठा भाऊ दाखला सांगितलं. बावड्या म्हणे काय बाबा ते आपला बापचे असं असं कराय ना, कदाचित नाताने भेद मार ठीक आहे तर पाणी गेले बोलानं बंद झालं. अख्खी भीत पुरी टाकी तर झालं. रुपया सापडला दाखला सांगितलं झाले ते मोठा मी सांगतात तुम्ही हाताने भीत मारली तुझं आणि पुरी टाकी मारली. हाताने बी भीत पाडता की दोन्ही बी त्या पाडता त्या घर उघडे करून 1 रुपया सापडला. काय रुपया सापडला नाही. बाबांना ती मन वगैरे राहणार नाही म्हणे असं करा. डॉक्टरले बोलावं म्हणे. डॉक्टर समज फक्त 1 मिनिट तर बोले ना म्हणा म्हातारा, फक्त बोलका व्हायला पाहिजे. डॉक्टर म्हणे तुम्हाला म्हातारा 1 मिनिट बोलीन पण त्यासाठी कमीत कमी 40,000 इंजेक्शन. 40,000 जाऊ दे हो इतकं सांगणार ना तसे काय शेती माहीत पडलं. महाराज दोन्ही बिदडा पाळलेला होता. 40,000 इंजेक्शन दिलं. म्हातारा बोलतो ना पोर म्हणे बाबा पप्पा काय हो काय म्हणे काय निर्वा म्हणे बाजूनी वैनजी म्हणा पाहिजे पीठ गायन काय नाही लय झाले तेवढी माहिती तिथला येडापणा. म्हणजे संसाराला एवढे चिपकलेले आहेत लोक. महाराज जर संसारापासून थोडे अलिप्त झाले तर भगवंताची प्राप्ती होती. भगवंत काहीतरी पाकिट लक्ष आहे का. हो भागवतामध्ये आलेलं रामायणामध्ये आलेलं गुरुचिंतन ऐका. हरिचंद्र राजाच्या जीवनामध्ये किती मोठं दुःख सहन केलं पर भगवंताची प्राप्ती करून घेतली. हरिचंद्र राजाच्या जीवनामध्ये हरिचंद्र राजाच्या स्वप्नात आले भगवंत आणि स्वप्नात मागणी मागितली पूर्ण राज्य मला द्यायचे आणि 1000 सुवर्णमुद्रे द्यायचे. आलिप्त होणारे भक्त सांगतोय, निस्वार्थ सेवा करणारे भक्त सांगतो आणि मग नंतर देहावर उदास भक्त सांगतो. काय भगवंतानं स्वप्नात वचन मागितलं पूर्ण राज्यदान केलं. राज्याच्या सोबत 1000 सुवर्णमुद्रा द्यायचा शब्द दिलेला आणि दुसऱ्या दिवशी साधूच्या वेशात येऊन भगवंत परीक्षा घेतात राजा हरिचंद्राची. हरिचंद्र राजाला सांगितलं राजे दिलेला शब्द लक्षात हो लक्षात पूर्ण राज्य तुम्ही मला दान केले. म्हणले हो दिलंय राज्यदान. अजून एक शब्द लक्षात आहे का. म्हणला का तुम्ही 1000 सुवर्णमुद्रे द्यायची गोष्ट केली होती. म्हणले हो. राजे हरिचंद्र राजा दरबारात जात आहेत तिजोरीकडे. तोपर्यंत त्या साधू महात्म्यानं आवाज दिला राजे काय करायले. म्हणले काय नाही 1000 सुवर्णमुद्रे तिजोरीतनं काढायचे आणि तुम्हाला द्यायचे. साधू बाबांना सांगितलं जर तिजोरी मला दान केली आहे, राज्य मला दान केले, राज्यातली तिजोरी सुद्धा माझीच आहे, तिथे तुम्हाला हात लावायचा कोणताच अधिकार नाहीये. हरिचंद्र राजा म्हणतात हरकत नाही. म्हणला दिलेल्या शब्दाला जागतो. मी स्वतः तर स्वतंत्र आहे ना, मी स्वतः विक्रीला उभा राहतो.
माझ्या पत्नीला विक्रीला उभं करतो, माझ्या लेकराला विक्रीला उभं करतो, तुम्हाला 1000 सुवर्ण मुद्रे देतो म्हणला. महाराज काशीच्या यात्रेमध्ये वाराणसीमध्ये तिघही लोक विक्रीला उभे, हरिश्चंद्र राजा, तारा राणी आणि बाळ रोहिदास तिघही लोक विक्रीला उभे. बाजारामध्ये सगळी गर्दी आहे. पहिलं ग्राहक लागलं ते बाईला, तारा राणीला विकत घेणारी एक बाई होती. तिने पैसे चुकते केले, तारा राणीला घेऊन जातो ते हात घेऊन, हातात घेतलं, तारा राणीला घेऊन जाते. पूर्ण समाज बघत होता. पण त्या गर्दीमध्ये कौशिक नावाचे ब्राह्मण काका होते. त्या कौशिक नावाच्या ब्राह्मण काकाने विचारलं, बेटा तारा कुणाकडे चालली? म्हणले काय नाही काका, साधू महात्म्याला दिलेला शब्द माझ्या नवऱ्याचा खोटा पडला नाही पाहिजे. आम्ही विक्रीला उभी आहोत, मी पण विक्रीला उभी, माझा मुलगा पण विक्रीला उभा आहे, माझा नवरा पण विक्रीला उभा. या बाईनं मला विकत घेतलं काका, या बाई सोबत मला जावं लागणार आहे. कौशिक काकानं सांगितलं, बेटा त्या बाई सोबत जा, पण तुला माहितीये का त्या बाईनं तुला कशासाठी विकत घेतलं? म्हणले नाही काका, मला तर एवढंच माहितीये, माझ्या पतीचा शब्द खोटा नाही गेला पाहिजे म्हणून या बाईनं मला विकत घेतले, मला जावं लागते. बेटा तू जा, पण त्या बाईनं कशासाठी विकत घेतलं ऐकून घे. या बाईनं तुला वेश्या व्यवसायासाठी विकत घेतलं. तारा राणी रडायला, कौशिक काकाला म्हणते, काका मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला वाचवावं, असली घाणेरडी कामं कधी जीवनात केली नाही काका, मला या संकटातून वाचवा ना. कौशिक बाबांना सांगितलं त्या बाईला, हे पोरी, त्या पोरीचे हात सोड म्हणले, तिची जेवढी काही रक्कम असेल ती माझ्याकडनं घे, पण त्या पोरीला घेऊन जाऊ नकोस म्हणले. तारा राणीची सोडवणूक करून घेतली. तारा राणीला सांगितलं, बेटा आता तुला माझ्या सोबत यायचे, पण आमच्याकडे येणारे प्रत्येक साधू संतांची तुला सेवा करायची, चालेल काका? कौशिक काका त्या तारा राणीला घेऊन जातात. तोपर्यंत 5 वर्षाचा रोहिदास रडायला लागला. हरिश्चंद्र राजांना सांगितलं, रोहित बाळा रडू नकोस रे, तू जर का रडला, तू हिंमत सोडली ना, तर तुला तुझ्या मायसोबत फुकटात जावं लागेल, तुझी किंमत मला भेटणार नाही आणि साधूला दिलेला शब्द माझा खोटा ठरेल, म्हणून रडू नकोस बाळा. 5 वर्षाच्या लेकरांना सांगितलं, बाबा रडतोय ना मायसोबत जाण्यासाठी नाही रडत, मी रडतोय ना मायसोबत जाण्यासाठी नाही रडत बाबा, माझं रडण्याचं कारण एवढंच, विक्रीला तुम्ही उभी आहात, विक्रीला मी पण उभा आहे, विक्रीला माझी माय सुद्धा उभी होती, माझ्या माईला विकत घेतोय ब्राह्मण बाबा. ब्राह्मण बाबा घेऊन जातील माझ्या माईला, मला कोण विकत घेईल मलाही माहित नाही, तुम्हाला कोण विकत घेईल तेही मला माहित नाही. माझी माय मला जीवनात कधी भेटते बाबा? एकदा माझी माय जाते ना, माझ्या मायचं दर्शन घ्यावं वाटतंय म्हणून मी माझ्या माईला आवाज दिला. 5 वर्षाच्या लेकराच्या डोळ्यात अश्रू, माईला आवाज देतो, आई जरा थांब, मला तुझं दर्शन घ्यायचंय. किती वर्षाचं पोरग काका? 5 वर्षाचं पोरग, 5 वर्षाचं. 5 वर्षाच्या पोराला वाटतं माईचं दर्शन घ्यावं, आणि इथं 30 ते 40 वर्षाची पोरं माय बापांचं ऐकत नाही. किती मोठी शोभा. अरे हा तोच भारत देश आहे का? बापानं सांगावं बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. प्रतिप्रश्न केला नाही, बापानं सांगितलं म्हणून 14 वर्षाच्या वनवासाला निघून जाणारे प्रभू रामचंद्र, त्यांची कथा आपण ऐकतो आणि इथं आपण आपल्याच मायबापांचा अवमान करतो. कुठंतरी शोकांतिका वाटते, कुठंतरी शोकांतिका वाटते. 5 वर्षाचं पोरग म्हणते, हो माझी माय मला कधी भेटेल, एकदा मायचं दर्शन घेतो बाबा, एवढ्यासाठी आवाज दिल का म्हणले. पूर्ण यात्रेतले लोक रडत होते, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होता. काही समजदार लोक कौशिक काकाला सांगायला लागले, म्हणले काका 5 वर्षाचं लेकरू आहे, मायपासून ताडातूट नका ना करू, म्हणले काम करा, त्या पोराची ही रक्कम चुकते करा. म्हणले कौशिक काकानं सगळ्या लोकांचा आग्रह ऐकून हो बाळ रोहिदासांचेही पैसे चुकते केले आणि बाळ रोहिदासाला सांगितलं की आमच्या सोबत यायचे, तुला रोज सकाळ संध्याकाळ देवपूजेसाठी दुर्वा फुलं आणायचे. एके दिवशी मित्रांच्या सोबत दुर्वा फुलं आणण्यासाठी अरण्यात गेलेला रोहिदास संध्याकाळची पूजेसाठी दुर्वा फुलं आणायला गेलेला. संध्याकाळची वेळ अरण्यात गेल्याच्या नंतर तिथं सर्पानं दंश केलं रोहिदासाला आणि रोहिदास धरणीवर पडलेला. सोबत गेलेले मित्र सैरावैरा धावत आले आणि आल्याच्या नंतर तारा राणीला सांगायला लागले, म्हणले काकू तुमच्या रोहिदासाला की नाही सर्पानं दंश केलेला ऐकल्याच्या नंतर तारा राणी केस तोडते, सैरावैरा धावते अरण्याच्या मार्गाने, आवाज देते, वाढ रोहित, ही रोहिदासा कुठे का?
कुठायचले काय आवाज देते सैरा वैरा धावते जसा पाय उचलते बरोबर रोहिदासाच्या छातीवरच पाय पडला बाई दचकली फिरून पाहते माग सरते आणि बघ खाली पाहते तर काय स्वतीच्या पोराच्या छातीवरच पाय दिलेला पोराचे पूर्ण डोळे हिरवे पडलेले पोराचं ते प्रेत उचललं ढसा रडते स्मशानात घेऊन जाते तोपर्यंत अंधार झालेलं रात्र झालेली आहे राजपुत्र मेलेला प्रसंग बघा जीवनामध्ये कशी येतात राजपुत्र मेलेला तारा राणीनं स्वतीच्या पोराला उचललं स्मशानात नेलं जाणण्यासाठी लाकडं सुद्धा नाही तिकडनं तिकडनं सरपणा जमा करते लाकडं जमा करते ते रचते पोराचं प्रेत उचललं ढसा रडते राजा तू राजपुत्र होता तुझ्या माग पुढं दाशी हिंडायच्या राजा पण काय प्रसंग आणलाय रे देवा काय प्रसंग आणलाय माझ्या लेकावर अरे राजपुत्रा मरण्याचं दुःख नाही पण माझ्या धर्माची संस्कृतीचा जर विचार केला माणूस मेल्याच्या नंतर त्याला नवीन कफन लावावं लागतं माझा मुलगा मेला दुःख हे तर आहेच पण कमीत कमी मेलेल्या व्यक्तीला नवीन कफन पाहिजे मी माझ्या लेकराला कफन सुद्धा घेऊ शकत नाही स्वतीचा साडीचा पदर कापला आणि बाळाला गुंडाळला उचललं प्रेत लाकडावर ठेवणारा लाकडांवर पोरगा ठेवणार आहे तोपर्यंत मागून आवाज आला ए बाई काय करायलीस म्हणले पूर्ण काळोख रात्र काही दिसत नाही पण आवाज देणारा व्यक्ती कोण असेल एवढ्या रात्री स्मशानभूमीमध्ये समोर येऊन कोणी एक व्यक्ती उभा अंधारा वीज कळाली आणि विजेच्या उजडमध्ये बघितलं आवाज देणारा व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नाही या माझाच पती या हरिचंद्र राजा पोराचं प्रेत ठेवलं आणि नवऱ्याच्याकडे धाव घेते बाई मला सांगायला आवडेल गुरुजी बाबाजी जोपर्यंत बाईच्या जीवनामध्ये पती सोबत आहे ना तोपर्यंत किती मोठं दुःख असलं तरी बाई त्या दुःखाला तोंड देऊ शकते पती सोबत असला का किती मोठं संकट असलं तरी बाई संकटाला तोंड देऊ शकते पण एखादी माई जर तरुणपणा विधवा झाली तारुण्यात विधवा झाली त्या माईला विचारा जीवन जगणं किती अवघड असतं भावासोबत जरी बोलत असेल तरी नालायक लोक तिला वाईट नजरेने बघतात महाराज हो म्हणून जोपर्यंत पतिया तोपर्यंत किती मोठा संकटाला बाई तोंड देऊ शकते माहिती मी बऱ्याच ठिकाणी चर्चा ऐकतो ना बिचारी किती चांगलं गोड वागत असेल ना तरी लोक तिला वाईट नजरेने बघतात इथं तर हरिचंद्र राजांची पत्नी तारा राणीला वाटलं बाई माझा मुलगा मेला समोर माझे पती हे दुःख मी माझ्या पतीच्याकडे व्यक्त व्हावं पतीच्या गळ्याला मिठी मारावी आलिंगन द्यावं आणि खूप दुःख व्यक्त करावं खूप रडावं असं वाटत होतं पण जेव्हा बाई जाते ना पतीकडे तेव्हा हरिचंद्र राजांना सांगितलं तारा मला हात न लावूस मला हात लावू नकोस का जर का तू मला हात लावलास ना तारा तर तू अपवित्र होशील त्याचं कारण असं आहे मी ज्या बाजारात विक्रीला उभो होतो तू जिथं उभी होती तुला विकत घेणारा कौशिक नावाचा ब्राह्मण रोहिदासाला विकत देणारा कौशिक नावाचा ब्राह्मण पण मला विकत घेणारा डोंब्या नावाचा महार होता त्या डोंब्या नावाच्या महारानं मला विकत घेतलं आणि मला ड्युटी लावली स्मशानाची राखण करणं पर्यंत मला खावा लागतो बघा बरं का किती मोठी परीक्षा 1.25 गज कपडा मालकाला द्यायचा आणि 1.25 शेर तांदूळ मला द्यावा लागेल पण मुलगा मेलाय म्हणून दुसरं प्रेत येईपर्यंत मी उपवासी राहीन तारा पण मालकासोबत गद्दारी नाही करू शकत मालकाला द्यावाच लागणार आहे काय प्रसंग असेल हो आमचे बाबा वारी सांगतात असं दुःख जर एखाद्या मायच्या जीवनात आलं असतं तर हा एवढं दुःख काय का कोणाच्या जीवनामध्ये हा आपले ते सासू का बोलणार राकेट टाकली सो बरं शिल घेऊन मर जाऊ बरं मना स्वभाव चांगला नाही बरं थोडं जर काय आलं का लगेच द्या वाटवासा इतका मोठ्या संकटाला तोंड देते माय पण तरी देवाला सांगते देवा अरे घे तुला घ्यायची परीक्षा पण हटत नाही भगवंताकडे बघून सुद्धा तेच सांगते देवा तुला घ्यायची ती परीक्षा घे आणि जेव्हा एवढी परीक्षा घेतल्याच्या नंतर मेलेलं बाळ सुद्धा जिवंत करतो माझा भगवंत पण भक्ताची खरी परीक्षा घेतो विठ्ठल साधू महात्मा रस्त्यानं चालत होते चालत असताना एका कुत्र्यानं चावा घेतला चावा घेतल्याच्या नंतर कुत्रा चावा घेत होता पायाला
आणि साधू महात्मा चालत होते. तुमच्यासारखे गावकरी लोक बसलेले होते. साधू महात्म्याला सांगितलं, गुरुजी वो कुत्ता आपको काट रहा है. गुरुजी साधू बाबा वो कुत्ता आपको काट रहा है. साधू बाबा ने सांगितलं, भैया कुत्ता जाने और चमड़ा जाने मेरा क्या है. असे साधू असतील ना तर अशा साधूंबद्दल स्तुती करत असताना माझे तुकोबर प्रथम चरण. हो भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, एकटा माणूस किती किती हुशार असतो त्याच्याने काही जमत नाही. ज्यांना भावगुण चांगला त्यांना कार्य चांगलं पार पडत राहतं. हो बरं आहे का? भावगुणावर खेळ राहत आणि आपला भावगुण चांगला बघ तैसे जाण्याचे उदास गेले अशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे ज न धन माता पिता. ज्या भक्ताचा विषय भगवंताप्रतीचा प्रेम झालंय त्याला बाकीच्या नात्यांची पडलेली नाही. न आवडे जन धन माता पिता काही घेणं देणं नाही. जर देवापासून दूर करणारी माय असेल तर ती माय सुद्धा खऱ्या भक्ताला चालत नाही. थोडं वाईट सत्यता हीच आहे. मंथरेनं कान भरले कैकेयीचे आणि कैकेयीला सांगितलं अगं मागणी मागायची वेळ आलेली. रामायण तुम्ही ऐकले म्हणून फक्त इशारा देतोय बघा. हो काय कर, वर मागायची वेळ आलेली तुझ्या पतिदेवांकडनं वर मागून घे राजा दशरथांकडनं. म्हणले काय? राज्याभिषेक होणारा, रामाला राजगादी भेटणारा, त्याच्यापेक्षा भरताला मागून घेऊन रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. राजा भरत राजाला राजगादीवर बसवायचे कैकेयीला, पण राजा भरत बसलेच नाही. भरत बसलाच नाही. अरे राजगादीवर बसणं जाऊ द्या, माय सोबत बोलला नाही. जर माझ्या देवापासून मला दूर करत असेल तशी मायच मला नको. विठ्ठल विठ्ठल तर आता वाजलेत 11. बाबाजी काय करायचं तुम्ही सांगा. चालू दे अर्धा तास फक्त उठणार नाही. मी का डोक्याला बाबा बसले तो चिंतन ऐकणार असेलच मनीषने मी चिंतन मांडी राहील. तुम्ही मला सांगा उसळ घसळ करी जाय गो महाराज मी ते बी करत. डोकेवाले बाबा बसलेत ना म्हणजे मी चिंतन मांडायला प्रयत्न करायला बाकीला करून नाही ना. बरोबर आहे ना. वा धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल
गेली आशापास निवारिली. पुढे जाऊन सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. मग त्यांना बाकीच्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही. हो, मग त्याच्यासाठी मला अजून कधीच जायला आवडेल. विषय तो त्यांचा झाला नारायण. उत्तानपाद राजा गुरुजी, उत्तानपाद राजाच्या दोन पत्नी सुनीती आणि सुरुची. दोन पत्न्या. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा, त्याचं नाव काय होतं? कथा होते का तुमच्याकडे? भागवत होतं का? भागवत कथा काही संबंध नाही का? नाही. उत्तानपाद राजा त्याच्या दोन पत्न्या सुनीती आणि सुरुची. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम होता. उत्तम. एके दिवशी राजा बसलेले होते. उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसणारा सुनीतीचा मुलगा ध्रुव बापाच्या मांडीवर जाऊन बसला. सुरुचीनं बघितलं आणि ध्रुवाला सांगितलं, उठ म्हणले, तिथून उठ, तिथं तुला बसता येणार नाही. काय झालं? तिथं जर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तरच तू त्या मांडीवर बसू शकतो, अन्यथा तुला तिथं बसायला अधिकार नाही. ध्रुवाला उठवलं बापाच्या मांडीवर. ध्रुव रडत रडत त्याच्या माईकडे गेला. माईने विचारलं, बाळा रडण्याचं कारण काय रे? काय नाही आई, मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो, पण माझ्या लहानी आईनं मला तिथून उठवलं आई. आणि लहानी आई मला सांगत होती, जर या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तरच तू या मांडीवर बसू शकतो, अन्यथा तुला इथं बसता येणार नाही. आई, मी माझ्या बापाच्या मांडीवर नाही का बसू शकणार या जन्मात? सुनीतीनं सांगितलं, राजा बापाच्या मांडीवर बसला म्हणून तुला लहानी आईनं उठवलं. जा, अरे जा, त्या भगवंताकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. 5 वर्षाच्या पोराला माईनं सांगावं. हो आई, देव कुठे आहे ग? रागातच सांगितलं, जा अरण्याचा मार्ग धर, जिथं भेटेल तिथं शोध देवाला. ते पण 5 वर्षाचं लेकरू या भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाले. नारद महर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना लक्ष गेलं, एवढं लहान बाळ फिरतंय, कोण आहे? जवळ आले, बाळ विचारलं, कोण आहे बाळ? म्हणले, मी ध्रुव. इथं काय करायला? बापाच्या मांडीवर बसलो होतो, लहानी आईनं मला उठवलं. मी माझ्या माईकडे दुःख सांगायला गेलो. माईनं सांगितलं, बेटा तुला जर का तुला जर अशी जागा पाहिजे असेल जिथून कोणी उठ म्हणायला नको, तर देवाकडनं जागा मागून घे आणि देवाची प्राप्ती करून घे. म्हणून मी देवाच्या प्राप्तीसाठी निघालोय. 5 वर्षाचा पोरग देवाच्या प्राप्तीसाठी निघाले. नारद महर्षी सांगत होते, बाळा तुला लहान आहेस. म्हणले, घरी जा रे, घरी जा, तुला लहान घर जाय म्हणे, तू दाखलाच आहे. आता वय घ्या चालले देव भेटणार नाही. तुला काय भेटलं? कारण देवकरांनी पद्धत राहस. हो, 5 वरीस ना पोऱ्या देवनी प्राप्ती करता गेले. काय गावात मायाची आईची वरीस ना म्हातारा खाटकीनदार मग बघून आली उभा राहतो. आता कोणले चांगलं म्हणून 5 वरीस ना पोऱ्याले की आता 80 वरीस ना म्हातारा. तेव्हा बरं आहे तुमच्याकडे माळकरी सावडा जास्त ना. माळकरी खाणारा कोणीच नाही ना. आले सांगी वेतला पाहिजे जसा काय मी तसा नेली बुवा पारण माहिती. मी तुम्हाला थोडी देखील सांगू शकत. हो, काही वेळेस माहितलं व्हायबर लोक भेटत चांगले, तुम्हाला परिसरच चांगला आहे बुवा. म्हणजे एक क्लिप चांगली व्हायरल व्हायला आणि मी स्वतःना येला अनुभव मांडच कीर्तन. एक पोरग मला सांगायचं म्हणे, महाराज मला माड घालण्याशी. म्हणतो, भाऊ तुला माड घालण्याशी तू खूप लहान आहे रे. पुन्हा मायबापाने विचारले एक जवळ मला जबरदस्ती हात तरी करले घ्या तू. म्हणजे तुम्ही सांगा म्हण मायबापाशी. त्यानं बापले म्हणतो, पाहू काका मग तुम्हाला भावल्या माळा टाका सांगा ना. माळा टाकल्या नका म्हणे, माळा नका टाका. का भाऊ? नाही हो म्हणे, एक पात्री आहे म्हणे, त्याने जराशा पोटऱ्या भरायला जाऊ म्हणे. हो भाऊ, त्याने जर पोटऱ्या भरायला तर पुण्या दिल्या काही घर मस्त त्यांना करणारा राहतोच बाबा. एक घर एकादशी सोडाल कशाला आम्ही अख्खा करणार लोकेच ना उपास. आम्ही बटा आणि घर मोठा पोऱ्या ते बाजून बागा ना काला दाबी राहता. त्याला म्हणतो, कार भाऊ बडा घर मी एकादशी तू रे. त्यानं बापच सांगायला लागला, नाही म्हणे महाराज ते एकादशी मध्ये का बघा नाही तो माळकरी नाही सांगायचं का बरोबर तो एकादशी नाही धरत नाही महाराज.
खाणार पिणार मग का बरं भाऊ पाहुणा पैसे करता सोडेले म्हणे महाराज त्या म्हणतात कार भाऊ अख्खं घर माळकरी माळा टाकले रे काय बायबापणा केला म्हणे महाराज माळा टाका काय म्हणे मी बी माळा टाकले तू पण मालिक सांगायला लोकच मग फिरणं पडस मग आम्ही नीच आहेत का कितला वायबार धंदा आहे 5 वर्षाचं लेकरू भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाले नारद महर्षींनी विचारलं बेटा अरे जा घरी लई लहान आहे म्हणला तू काही का असेना देवाची प्राप्ती करून घ्यायची नारद महर्षींनी नियम सांगितला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुला 1 वेळचा उपवास करावा लागेल किती वर्षाचं पोरग आहे बघा बरं का शॉर्टकट नियम सांगतो शॉर्टकट सांगतो तरी सुद्धा तुम्ही हिंमत सुटी जाईल 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं 1 वेळ जेवण करायचं आणि 1 वेळचा उपवास करायचा आहे थोड्या दिवसाच्या नंतर तुला नियम बदलावा लागेल 2 वेळचा उपवास करायचा शेवटी फक्त श्वास घ्यायचा आहे श्वासाचा सुद्धा उपवास नंतर श्वास बी बंद कर दे म्हणे भाऊ कितला वरीस ना पोऱ्याला नियम याऊ 5 वर्षाच्या पोराला आता मला सांगा आपण जर देवधर्म ना काय वरी बिरी बसाडो ना देवपूजन साडे जर उपास करायला ना बाकी ना सकाळ मग नाश्ता करले तर कोपरा पटीने हो अजिबात नियम पाळतात नाही कसा देव भेटीन अपेक्षा काय ठेवायची 5 वर्षाच्या लेकरानं श्वास घेणंही बंद केलं श्वास घेणं बंद केलं महाराज माझ्या विष्णू भगवंताला काळजी वाटली सगळे देवादी देवांना तर भक्ताला जर काही त्रास होत असेल तर देवाला होतो देवांना श्वास घेता येत नाही म्हणले सगळे देवादी देव जमा झाले विष्णू भगवंताकडे गेले म्हणले तुमचा भक्त काहीतरी बोलावणं करतोय लवकर जाण्याचा त्रास आम्हालाही होतोय भगवंत आल्याच्या नंतर भगवंतानं विचारलं बेटा कोण आहेस उत्तान पात्राचा मुलगा आहे सुनीतीचा मुलगा घडलेला वृत्तांत सगळा सांगितला देवानं सांगितलं बेटा मी देव आहे 5 वर्षाचा पोराकडनं देव ओळखू येत नाही माझ्या भगवंतानं कृपादृष्टी केली जसं अर्जुनावर केली होती जसं दर्शन देताना कोणती मातेला दिलं होतं आणि सांगू का देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर कोणती मातेनं देवाची स्तुती केली तशी ध्रुवानं सुद्धा स्तुती केली हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोकुमाराय गोविंदाय नमो देवाची स्तुती केली माझ्या 5 वर्षाच्या ध्रुवानं देवाला सांगितलं माझ्या मायनं तुमच्याकडनं जागा मागायला सांगितली महाराज 5 वर्षाची लेकराची भक्ती बघून माझ्या जगाच्या मालकानं माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं अशी जागा दिली जिथून त्याला आज सुद्धा कोणी उठवू शकत नाही ध्रुवाला ती जागा म्हणजे तारा चकाकतात ना चांदण्या चकाकतात त्याच्यामध्ये जास्तीचा चकाकणारा तारा त्याला आपण ध्रुव तारा म्हणतो आणि हा तोच ध्रुव त्याला आढळपदी बैसविले भगवंतानं अजूनही त्याच्या विरोधात फॉर्म भरायची कोणाची अवकात नाही ही भक्तीची ताकद आहे विठ्ठल विठ्ठल फक्त त्या भक्ताचा विषयच नारायण झाला पाहिजे इतर सगळं व्यर्थ आहे आणि तुम्हाला सांगू का ज्याचा विषय नारायण झाला ना तो सक्सेस झाला भगवंताच्या नजदीक गेला उदाहरण म्हणून सांगेल जर आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी उदाहरण सांगेल देवापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी उदाहरण म्हणून सांगेल घोडाराच का घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या त्याच्यावर नवरदेव जर बसवायचा असेल आणि नवरदेव मंडपापर्यंत जर नेऊन सोडायचा असेल तर 50,000चा घोडा राहू दे 50 लाखाचा राहू दे त्यात पहिले जापड्या लावण्या पडतील बरोबर आहे ना काय पहिले जापड्या लावण्या पडतील दादाश्री का बर जापड्या का बर अहो आता तर दका मग सत्यानाश कधी नवरदेव काने करतील पहिले त्या जापड्या लावल्या जापड्या जर गोळा लायती ना 50 लाख ना राहू द्या का 50,000 ना राहू द्या लाया जापड्या नाही ना जाता देखत नाही सरळ नवरदेवला मंडप सोड असतो अजिबात काहीच वाईट होऊ देत नाही पण बिगर जापडे ना जर राहिना ते कथा दका मग सत्यानाश करता बरोबर आहे ना नवरदेवला पोचू देवा तसं तुम्हा आपल्याला जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल जर मंडपापर्यंत नवरदेव पोहोचवला घोड्यानं पण पहिले झापडीचा उपयोग केला तसं तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर समाजाकडे बघणं बंद करा आजूबाजूला झापडी लावा तर भगवंतापर्यंत पोहोचू शकतो जेव्हा काही चांगलं करायला निघतो का जेव्हा
काही चांगलं करायला निघतो का तेव्हा नावं ठेवणारे निघतातच. गुरुजी, बरोबर आहे ना? तुम्ही जेव्हा चांगलं कार्य करायला निघतात ना तेव्हा लोक नावं ठेवणारे वाटतातच. पण नावं ठेवणारच वर्ष अजिबात लागणं नाही आपल्या. हो, कारण मन ठरेल फुकणारा कुत्रा वर्ष लागू नये जर सक्सेस होणं होईल. हो, गडी आली मग जर एखादा पोरगा काही करत असेल ना बाबा, एखादा पोरगा जर काही करत असेल ना बाकी ना वयल वयल अर्धाला यमना बात कुणाकडे चांगला दिखील ना थोडा लोक काही काही गावेस मला आता किडा पाडणारा. हो, काही काही ते नातून वयना पोऱ्याने सुद्धा टिंगल करत पडतस, पोऱ्यान वयना पोऱ्याने सुद्धा टिंगल करतस. गेली म्हणा दोन म्हातारा पटेल राहतात. एखादा पोरग जर काय करस ना या बडी बडी किडा पाडतात. काय रे तात्या भाऊ साहेब पुरे काय करत गिरस रे येडं काय बी कर असं आलं ते आपण तात्या पण त्यांना जड जाऊ दे रे येड आहे रे त्यांना काय करायचं. आणि तो पोरगा सक्सेस होय ना काय या किडा पाडणारा त्यांकडे जात असत आणि वट्टावर पटील सांगतो बावडे पेडा बिडा काय काढ राहणार तू काय काय रे तो किडा पाड राहायचा आता पेडा माग राहा तिथला वाय बांधत. जेव्हा तुम्ही काही चांगलं करायला निघतात ना तेव्हा नावं ठेवणारे असतातच बाबा. म्हणून यांच्या नादी लागायचं नाही. फॉर एक्झाम्पल लाईट लावले तुम्ही कशासाठी आपलं मागच्या वर्षापासून चाललेलं आपलं ठरलेलं उदाहरण मी प्रत्येक वस्तूमध्ये काही काही शिकण्याचा प्रयत्न करतो. लाईट लावले कशांसाठी हो बाबा? उजळकरांसाठी. बरोबर आहे ना? आई अंधार घालावा ना उजाळ करण्याची आडे. बरोबर आहे ना? उजाळकरांकरता लाईट लाव पण जटे लाईट लाव का तटेच किडा पडतो. काय बडा तो चांगलं म्हणतील का बाबा बाकी ना होती ना किरण पाडणारा हो तिने भाई हा वाव दाखव कीर्तन बी घाल दे ना होती अशी. जटे उजाय करणे तटे लाईट लाव पण तटेच किडा पडतस. पण एक गोष्ट त्या लाईट पाहिजे शिकणे आपली किडा किल्ला का गर्द्या करत ना लाईट बंदवस का अजिबात नाही. कारण त्या लाईटला माहिती आहे किडा पाहिजे मर जाते मला काल दिन आपण चालू होणं शकतो. म्हणून सक्सेस व्हायचं असेल तर किडाच नाही सक्सेस व्हायचं असेल तर फक्त गोविंदाच्या नादात पडायचे महाराज. मग गोविंदाच्या नादात पडल्याच्या नंतर नावडे जण माता पिता तुम्ही म्हणसाल महाराज इथलं सगळं करूशे फायदा काय? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद
वसे मागे पुढे काहीच साकडे पडून येते विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता गोपाल रकुमारी हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि हो हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि जय हरि जय जय माझं उठीन गरज असा तो पडात ना पाप डोकारले निघ जा तुम्ही म्हणसान महाराज कीर्तनानंतर मी त्यामध्ये उठ नसते ना कीर्तनानंतर उठून जाऊ शकतो पण आमची भजनी मंडळवाले आमचे महाराज मंडळी भजन गातात जय विठ्ठलचं भजन गातात ना त्या भजनाची ताकद अशी की त्या भजनामध्ये सगळ्या पापाची होळी होते आणि मग जायला रस्ता मोकळा असतो एवढं लक्षात ठेवायचं जय विठ्ठलचं भजन झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नसते समध्यांना भजन गायला सांगितलं होतं सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा कोणी कोणी भजन म्हणलं बरं अब देवने तुमने दरादरी भी जायचे हा देवाची भक्ती करायला काय लाज ठेवायचं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची नाही का इतकं वेळ व्हायचं माझ्या भगवंताच्यासाठी जशी माझी राधा राणी देवावर प्रेम करून झाली होती गुरुजी इतकी वेळी भक्ती करायची ऐका ना प्रमाण सांगायला आवडेल मला हे भक्ती करत असताना अजिबात त्यांनी संकोचपणे भक्ती करायची कारण मला उदाहरण म्हणून सांगायला राधा राणीचंच उदाहरण आवडतं त्याने इतकी वेळी भक्ती केली देवाचं नुसतं मुरलीचा स्वर ऐकून पण वेळी व्हायची मग इथं तर भगवंत साक्षात विराजमान होत आहेत मग इथं सुद्धा तुम्ही तेवढे अंतकरणानं भक्ती करतायत तर मग भजन म्हणायला का लागायचं मुरली वाले हो बंसी वाले मुरली
वरात वेडी व्हायची तसं तुम्ही सुद्धा वेळ झालं पाहिजे देवाच्या नामचिंतनात. बाई आमच्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. पुन्हा मला सांगायला आवडेल. हे तेरी मुरली धुन सुनली मैं बड़ी मला फक्त भाव सांगायचे होते. भजन गात असताना लाज ठेवायची नाही. माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचली. अजिबात समाजाचा विचार केला नाही. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील हा विचार जर केलं तर आपण स्वतःसाठी सुद्धा जगू शकत नाही. बाकीचा काही विषय लोकांचं कामच आहे नावं ठेवणं. म्हणून भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून करायचं. आठे मनात सांगू आठे म्हणतात नाही. आठे वातावरण चांगले टोपीवाला बाबा जास्त बसलेत या कीर्तनमा. नाही तर काय काय गावे समाधान असणे वय वय जास्त तरी सुधरत नाही देवनं भजन. वय वय जास्त तरी सुधरत नाही. हे 75 वर्षीच ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहायचो बाबा. हे असती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोला धोके 75 वर्षाच्या वयमध्ये या गाणं म्हण राय ना ते पहिले कितला किल्ला पाडेल होते. 75 वर्षाच्या वयात म्हणत होता म्हातारा. हे धोकेबाज धोकेबाज धोकेबाज. अरे चाल जर तेरे प्यार प्रभु की मानी हो गई तुझे देखते ही नाम सुल्तान हो गई. तेरी बात घर छोड़ दिया
ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा श्याम दीवानी, ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवाने, मेरा कृष्ण दीवाने, मेरा प्रेम दीवाने, मेरा कृष्ण दीवाने. पण त्याचं नामचिंतन करायला अजिबात कंटाळा आले. अरे तरुण भाऊले मनाचा मग या काय करतात बाबा, यासले जरी एखादी कोणी इंस्टाले असं ब्लॉक कर, या पडेल बिदळा आडे पडतात आणि पडेल बिदळा आडे म्हणतात या पाखरा भाऊ तुम्ही आजाद करे तुला पाखरू ऑलरेडी आजाद होतं रे भाऊ. तुला पाखरून पहिले ठरायला होतं म्हणलं की निघून ती याले द्वारा लावतो असं. तुला फक्त मोबाईलला रिचार्ज मारा करता घरी ठेवलं होतं बारा उलट तुला पाखरू लगीन करीन जास्त काय 3 वरीस नाहीच नाही. 1 वरीस पोरग कड्यावर राहत अहो चोक मा पट्यावर राहत याला तर गेली 3 कड्यावर ना बोल्या सांगत बघ भाऊ मामा कसा बसेल तसं आहे तुला पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्यासाठी मन तुझं जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले ये किया, देखते ही देखते वाले तेरे किया कान्या, दिल तेरे नाम कर दिया सांगायचं एवढंच आहे की अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची. आता हनुमंतरायांचं महापूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे. मी तुम्हाला शॉर्टकट सुरुवातीलाच हनुमंतरायांचा जन्म सांगितला. हनुमंतरायांचा जन्म झालेला आहे पण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा म्हणजे तुमच्या गावामध्ये हनुमंतरायांचा जन्म 2 तारखेला होणार आहे. म्हणून आता सगळ्यांनी काय करायचंय, सूचना होईल, सूचना ऐकल्याशिवाय कोणीही जागा सोडायची नाही. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करूयात. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात. सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील, नाव कोणाचं सुनतही महाराज ज्ञानेश्वर